झाले. या सर्व सुपाऱ्यांची पूजा झाल्यानंतर आता आपण मुख्यची पूजा आहे सत्यनारायण देवतेची पूजा करणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कलशावरील तामणामध्ये मध्यभागी ठेवलेली बालकृष्णाची मूर्ती आता एका तामणामध्ये घ्यायची. 3 वेळा शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान करायचं. आता आपण बालकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करणार आहोत. हळूहळू चमच्याने 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कलशावरील तामणामध्ये मध्यभागी ठेवलेली बालकृष्णाची मूर्ती आता एका तामणामध्ये घ्यायची. 3 वेळा शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने एक नारळ लावून ठेवावा किंवा नारळ ठेवा. नारळाची पूजा करायची. फळं असतील तर फळं ठेवावी. फोटोची पूजा करून घ्या. संपूर्ण पूजेला निरांजनानं ओवाळायचं. त्याचा नैवेद्य दाखवायचा. समोर एक पाठ ठेवायचा. सत्यनारायणाची मूर्ती ठेवायची. या मूर्तीची पूजा करायची. त्याचप्रमाणे अष्टदिशांच्या सुपाऱ्या आहेत, त्यांचं प्रतीक आहे. बाळकृष्णाचा पुढे एक सुपारी ठेवावी. या सर्व सुपाऱ्यांची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. 8 दिशांचं, नवग्रहांचं स्मरण करायचं. सर्वांची प्रार्थना करायची. सर्व दिशांना हात जोडून नमस्कार करायचा. नवग्रहांचं स्मरण करायचं, त्यांना नमस्कार करायचा. ओम सूर्याय नमः. ओम सोमाय नमः. ओम भौमाय नमः. ओम बुधाय नमः. ओम बृहस्पतये नमः. ओम शुक्राय नमः. ओम शनैश्चराय नमः. ओम राहवे नमः. ओम केतवे नमः. श्री गणेश दुर्गा नमः. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. एकदा असा प्रकार घडला की नैमिष नावाच्या अरण्यामध्ये शिवनकाधिक पुष्कळ ब्राह्मण एकत्र बसले असतात. त्यांनी सूत म्हणून कोणी पुराणी पोटाच्या समोर प्रश्न केला की ज्या करून अथवा तपश्चर्याने योग्याने सगुण होते होता तपश्चर्याचा प्रकार एक त्याच्या मागे उत्पन्न आहे. तस्मात हे मनुष्यश्रेष्ठ हे सर्व कर्म करावे. त्या काळी सूत म्हणतात, ज्याप्रमाणे आपण मला प्रश्न करीत आहात त्याप्रमाणे पूर्वी महावैष्णव मार्गाने एक वेळी भगवान लक्ष्मीपती जो श्री विष्णू त्या स्पष्ट केला. त्या काळी भगवंताने नारद मुनी जे कथन केले तेच मी त्या काळी तुम्हाला कथन करतो. हे तुम्ही श्रवण करावे. नारद मुनी भगवंताला हा प्रश्न करण्याचे कारण असे झाले की नारद हे महासाधू परोपकार करणे हे त्यांचे मुख्य कर्म म्हणून ते परोपकार स्वर्ग पाताळादी अनेक लोकांनी मृत्यू लोकांपर्यंत पोहोचले. त्या काळी मृत्यूमुखी अनेक प्राणी कोणा त्यांना नाही, कोणी अनेक दुर्धर रोगांनी जर्जर होऊन गेले आहेत. असे अनेक योगीचे म्हणजे पशु पक्षी मनुष्य आदी जीवजंतू इत्यादी जे आपल्या पूर्वकर्मानुरूप श्लेष भोगीत आहेत अशी दृश्ये ते अवलोकन करते झाले. ते क्लेश पाहून दुःखी झाले. नारद मुनी आपल्या मनात विचार करून लागले की कोणत्या उपाय करून या प्रश्नांचे क्लेश दूर होते. असे चिंतन करता ते विष्णू लोक परत झाले. त्या काळी विष्णू लोकाच्या आई भगवान नारायण यांचा शुक्लवर्ण ज्याच्या चक्र कदा पद्म ही धारण केलेले आहेत. वनमाले करून ज्याचा कंठ विराजमान होऊन गेला आहे अशा त्या देवाच्याही देवास पाहून नारदांनी त्यांचे स्तवन करण्यास आरंभ केला. नारद म्हणाले, हे देवा तू अमुक एक प्रकारचा आहे. ही वाणीने सांगता येत नाही. मनानेही तुझ्या विषयी कल्पना करता येत नाही. तुझ्या शक्तीचाही अंत लागत नाही. तसेच तू आधी मध्य अंत जाऊन वेगळा आहेस आणि स्वतः निर्गुण असून सर्व गुणांनी काही तुझी व्याप्ती आहे. या जगात जे काही दिसते त्या सर्वांपूर्वीचा तू असून भक्तांची दुःखे दूर करावी तू सगुणधार झाले. याप्रमाणे नारायणाच्या दिवशी श्रवण करून भगवान भाषण करण्यास आरंभ झाले आहे. भगवान म्हणतात, नारदा तू येथे त्याच्यासाठी प्राप्त झाला. तुझ्या मनातून तीच आहे ती तू कथन करावी. ते महाभक्त नारदाने तुला सर्व सांगता येते. नारी म्हणाला, पृथ्वी लोकांच्या काही आपल्याला सर्व मनुष्य अनेक प्रकारच्या तकलीफ भोगीत आहे. मनुष्य काय पण अनेक योगींचे असे प्राणी सुद्धा आपापल्या पूर्वकर्माच्या योगाने तिथे भोगीत आहे. तस्मात भगवंता अनाथाच्या नाथना कोणत्या आजही स्वरूपाच्या उपायाने ते प्राणी आपले कर्ममुक्त होतील असे असण्याची माझी इच्छा उत्पन्न झाली आहे. जर मुलीवर आपली कृपा असेल तर ते मला कथन करावे. पुनर्बली म्हणतात, बालका नारदा केवळ लोकांचे कल्याण व्हावे यावरती खूप फार चांगली गोष्ट तू मला विचारली. जर आता त्याच्या आकाराने करून मानव
आपल्या मानव आपल्या मोहजालापासून उद्योगापासून मुक्त होऊन असा उपास करून सांस्कृतिक जवळ जसे अत्यंत पुण्यकारक व्रत आहे शिवाय दृष्टी पाठाचे जे आज दुर्लभ आहे. परंतु हे बालका नारदा तुझवर माझी अत्यंत प्रीती असल्यामुळे मी ते आता प्रकट करून सांगतो. या व्रताला लक्ष्मणाचे बरोबर म्हणतात ते एका सांगते असा म्हणतो दाखवा अत्यंत मुक्त होऊन ही लोकी अत्यंत सौख्य भोगून परलोकी त्याला मोक्ष प्राप्त होतो. ते भगवंताचे वाचक ग्रहण करून आपण गोष्टी म्हणतात या व्रताचे फळ काय त्याचा विधी कसा आणि त्याचे कोणी आचरण केले आणखी ते केव्हा आचरण करावे हे सर्व विस्तारे करून कथन करावे. या मताच्या आचरणे करून तो प्रवृत्ती नाहीसे होतात. द्रव्य धान्य यांची समृद्धी होते. स्त्रियांची सौभाग्य विचारतील वैभव स्थिर राहून दंडा वगैरे देत नव्हती. याला वेळ काळाचे मूळच अध्यक्ष आहे. आपल्या मनाला वाटेल त्या दिशेने मोठ्या गोष्टींचा हस्त करून आचरण करावे. मात्र अस्तमानाच्या वेळी म्हणजे गाई रानातून येतात अशा वेळी सत्यनारायण करावे. पूजेच्या वेळी चांगले स्वकर्म आचरण करावे. ब्राह्मण पाचरण करावे. आपले आप्त मित्र गणगोत्र यांनी पाचरण करावे. पूजा समाप्त होता जसून नैवेद्य अर्पण करावा. तो नैवेद्यामध्ये गव्हाचा रवा दूध साखर दूध किंवा दही ते सुपरते गव्हाची गुणवत्ता असली तर तांदळाची पीठ घ्यावी. साखरेची गुणवत्ता असेल तर गुळाची योजना करावी. सर्व वस्तू सव्वा शेर सव्वा पायली सव्वा मन सव्वा खंडी अशा सव्वा याप्रमाणे सामर्थ्यानुरूप हव्या तेवढ्या ग्रहण कराव्या. तर नंतर ब्राह्मण गायला दक्षिणा द्यावी. त्यानंतर संपूर्ण महामंडळी सहवर्तमान नारायणाची जगांचं होऊन करावी. ब्राह्मण व आपले आपसत वर्ग यांच्यासह भोजन करावे. प्रसाद भक्षण करावा. 4 घटका देवापुढे नृत्य गायन करावे. याप्रमाणे देवालाही पवित्र स्थानी हे व्रत करून नंतर एक निष्ठे करून नारायणाचे स्मरण करीत कर जावे. याप्रमाणे एक निष्ठेचा सांग नारायणाचे व्रताचरण केल्यास समस्त दिवसा पूर्ण होतात. या केलेल्या मानवाला आपल्या दिवसातून होणारा अत्यंत सुलभ असा हाच उपाय या पृथ्वीच्या ठाई आहे. इथे श्रीकंद पुराणे दैवाकंडे नारायण सत्यनारायण कथा या प्रथमोध्याय आहे. सूत म्हणतात हे ब्राह्मण आता पूर्वी हे व्रत कोणी आचरण केले ह्याविषयी एक सुंदर कथा सांगतो. काशी विप्राच्या ठाई एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याला वेळेवर घासभर अन्नही मिळत नव्हते. असा तो अन्न पाणी वाचून अत्यंत कष्टी होत्यास नवरात याचना करीत असे. परंतु तो नारायणावर सर्वस्वी आपला भार टाकून असे. भगवान नारायण हे ब्रह्माविषयी अत्यंत दयाळू असतात. या ब्राह्मणाची अशी अवस्था पाहून भगवंतास त्याची अत्यंत दया उत्पन्न झाली. नंतर त्या काळी भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले व त्या दीन ब्राह्मणास भेटून मोठ्या कळवळ्याने म्हटले की हे ब्राह्मणा पृथ्वीतलाच्या ठाई अत्यंत दुःखी होतात. किंग ब्रह्मण करीत आहेस हे ऐकण्याचे मला अत्यंत उत्कंठा प्राप्त झाली आहे. तस्मान हे ब्राह्मणा तू मला प्रथम करावेस. तेव्हा तो दीन ब्राह्मण म्हणतो मी जातीचा ब्राह्मण आहे. मी दरिद्र असल्यामुळे भिक्षा मागण्यासाठी नित्य हिंडत असतो. माझी ही दुःखावस्था दूर होण्यास आपणास जर काही उपाय ठाऊक असेल तर मला सांगावा. तो ऐकून तो वृद्ध ब्राह्मण म्हणतो सत्यनारायण जो विष्णू तुम्हाला मनुष्याच्या इच्छा पूर्ण करतो तस्मात ब्राह्मण त्याचे तू पूजन करावे. कारण सर्वात उत्तम असे व्रत आहे. ते आचरण केले असता मनुष्य आपल्या सर्व दुःखातून मुक्त होतात. याप्रमाणे बोलून व्रतमार्गात कथन केल्याप्रमाणे त्याचा पूजा विधी प्रसादाचा प्रकार इत्यादी सर्व काही मित्र सांगून वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केलेले सत्यनारायण त्याच्या तेथेच गुप्त झाले. हे श्रवण करतात तर दरिद्री ब्राह्मणाने निश्चय केला की वृद्ध ब्राह्मणाने जे पद सांगितले ते आपण एका विधी आचरण करावे. पण आपण पडलो जन्म नदी नित्य 2 ग्रहांची गहनता तेव्हा हे व्रत आपणाकडून घडून आपले दारिद्र्य हरण होणे कठीण. या चिंतेने त्याला रात्र निद्रा लागली नाही. त्याचे सर्व लक्ष सत्यनारायणाच्या ठाई लागून राहिले. असे चिंतन करीत असता प्रभात काळा होताच उठून स्नान संध्या करून नेहमीप्रमाणे भिक्षेसाठी तो जात राहिला. मनात हेतू हा की नारायण कृपा करून जर काही जास्ती भिक्षा दिली तर खचित नारायणाचे व्रत करेन असा त्याचा अगदी दृढ संकल्प होऊन गेला होता. मग काय परमेश्वराने एकनिष्ठाच पाहिजे त्याच वाचून त्याची प्रसन्नता होत असेल. त्या प्रसंगी त्या ब्राह्मणाची अशी एकनिष्ठा अवलोकन करून परमेश्वराची त्यावर तत्काळ कृपा झाली. त्या दिवशी बहुत धान्य व द्रव्य प्राप्त झाले. त्याने करून त्याचं अत्यंत हर्ष होऊन त्याने आपल्या आत्मबांधवा सत्यनारायणाची यथासांग व्रत केले. त्याने करून नारायणाची त्यावर पूर्ण कृपा झाली होऊन तो ब्राह्मण आपल्या सकाळ दुःखातून मुक्त झाला.
ब्रह्मरुद्रास त्या श्रेष्ठपणा प्राप्त होऊन बहुत संपत्ती प्राप्त झाली. त्या कारणे त्याची नारायणाच्या ठाई दृढ भक्ती बसून तो प्रत्येक महिन्याला एक वेळ नारायणाचे पूजन करू लागला. मग जर तशी नारायणाची ठाई त्याची निष्ठा बसत चालली तशी नारायणाची त्यावर कृपा. ज्याच्या काली जो मनुष्य हे व्रत आचरण करीत तो तत्काळ आपल्या संपूर्ण दुःखापासून निर्मुक्त होईल. हे मीच सांगत असे नव्हे तर साक्षात भगवान नारायण यांनी महात्मे जे नारदासारखे योगी त्यात कथन केले तेच मी तुम्हाला कथन केले. असो ब्राह्मण हो, आणखी श्रवण करण्याची तुमची इच्छा आहे काय? ऋषी म्हणतात, हे सुद्धा त्या काशी क्षेत्राच्या ब्राह्मणापासून हे व्रत कळले. सारांश गुलोकी ह्याचा प्रसार कसा झाला हे ऐकण्याची माझी आम्हाला इच्छा आहे. आपल्या सांगण्याने त्यावर आमची पूर्ण भक्ती बसली चाललेली आहे. श्रुत सांगतात, हे सकल शौनकादिक ऋषी हो, फार चांगले आहे. श्रवण करावे. हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते ऐका. नियमाप्रमाणे आज काशीतील ब्राह्मण मोठ्या थाटामाटात पूजा करीत बसला होता. मोठे मोठे ब्राह्मण त्याचे सर्व याचा त्या काही मोठा प्रमाण जमला होता. तिसऱ्या अवकाशात कोणी एक मुळी विक्या त्याच मार्गावरून चालत होता. त्याला अतिशय तहान लागली होती. तेथे तो हा असा मनुष्य डोक्यावरची मुळी उभी करून तो ब्राह्मणाच्या गृहामध्ये गेला. त्या काळी तो ब्राह्मण पूजा करीत असे त्याच्या अवलंबून गेले. त्यानंतर ब्राह्मणासमोर म्हटला, महाराज हे आपण कोणते व्रत आचरित करीत आहात त्यापासून फळप्राप्ती काय हे विस्तारे म्हणून कथन करावे. तो ब्राह्मण म्हणाला, याला सत्यनारायण व्रतच म्हणतात. यापासून पुरुषाची पाहिजे ती इच्छा पूर्ण होते. माझी स्थिती तुला ठाऊक आहे, पण नारायणच्या कृपेने मला त्यांना ठिकाणी अत्यंत समृद्धी झाली. हे श्रवण करून हे व्रत आचरण कसे करावे त्या संपूर्ण विधी कोणता तो मोळी विकाने ब्राह्मणाकडून समजून घेतला. त्यानंतर तीर्थप्रसाद सेवन करून पाणी पिऊन तो आपल्या गावी जाता झाला. तोही अत्यंत दरिद्री. सत्यनारायणचे व्रत महात्म्य श्रवण होताच त्याची ही चित्त सत्यनारायणच्या ठाई लागू लागली. नंतर त्याने आपल्या मनाची संकल्प केले की काष्टे विकून जर काही द्रव्य प्राप्त झाले तर त्याने करून सत्यनारायणाची पूजा करेल. याचप्रमाणे संकल्प करून मस्तकावर कष्टभार घेऊन गृहातून गमन करीत झाला. नंतर या नगरीत काही मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या बसून तो जाताच आला. त्यामुळे विकास त्या दिवशी लाकडांचे नित्यापेक्षा दुप्पट मोल प्राप्त झाले. जेणेकरून त्याने तत्काळ सुंदर पिकलेली केळी, साखर, तूप, रवा इत्यादी सर्व काही पूजा साहित्य घेऊन तो आपल्या गृहात येता झाला. नंतर संपूर्ण आप्त वर्गास पाचारण करून त्यांनी यथासांग नारायणाचे पूजन केले. तदनंतर या व्रताचा प्रभाव वे करून त्या संपत्ती प्राप्त झाली. याप्रमाणे एक लोकाच्या ठाईस पूर्ण सौख्य भोगून हे अंत काळानंतर सत्यनारायण लोक प्राप्त झाला. इति स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथाया द्वितीय अध्याय अध्याय 3. सूत म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ हो, तुम्हास मी आणखी काहीच कथा सांगतो ती श्रवण करावी. पूर्वी उल्कामुख नामे करून एक राजा होता. तो मोठा जितेंद्रिय म्हणजे इंद्रिय स्वाधीन ठेवणारा, सत्य भाषण करणारा बुद्धिमान असा होता. तो नित्य देव मंदिर जाऊन ब्राह्मण कारणे धन व त्यांची संतुष्टी करत असे. त्याची कांता जिचे ठाई तारुण्याची पूर्तता झाली आहे. कमलासारखे सुंदर जिचे वदन भद्रशील हे नाम जिला एक दोन तीन चार गणपतीचा जयकार. 4 3 2 1 गणपतीचे कीर्तने. परत किती वेळा? 5 वेळा टाका.